आज ते मऊ लुसलुसीत खमंग असे आपण खापरावरचा मांडा म्हणजेच ही पुरणपोळी आपण आज बनवून घेतलेली आहे. तर आपण डाळ शिजवायची प्रोसेस, त्याच्यानंतर पीठ मळायचं, पोळी करायची खापरावरची, पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये दाखवते. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. कमला किचनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. चला मग आज आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. आपल्याला खापरावरचे मांड बनवण्यासाठी पीठ कसं मळून घ्यायचं मी तुम्हाला आजच्या रेसिपीमध्ये पूर्ण प्रोसेस दाखवते. इथे आपण लोकवण गव्हाचं पीठ घेतलेले, मी ते कपड्याने व्यवस्थित असं चाळून घेतलेले आहे. हे बघा किती असं बारीक आपण हे पीठ कपड्याने चाळून घेतलेले आहे. आता ते कशा पद्धतीने मळून घ्यायचं मी दाखवते. 1 किलो डाळीसाठी मी इथे 1 किलोचे एवढं हे पीठ घेतलेले आहे. आता एक पसरट भांडं घेतलं, त्याच्यामध्ये आपण ते पीठ पूर्ण टाकून घेतलं. त्याच्यानंतर आता त्याचा अंदाज मी तुम्हाला सांगते. खाऱ्या पण नाही झाल्या पाहिजे, खाऱ्या झाल्या तर ते आपल्याला खाताना व्यवस्थित लागणार नाही. पुरणपोळी ही आपली गोड असते तर मीठ ते असं नेमानेच टाकायचं. हे बघा 1 किलोला आपण एवढंच पीठ टाकून घ्यायचंय त्याच्यामध्ये. आता थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ व्यवस्थित मळायचंय. आपल्या रेग्युलर आपण जे पीठ मळतो ना चपाती बनवायला, त्याच्यापेक्षा आपल्याला थोडं हे पीठ आहे असं सैलसर मळायचंय. मला अशा भरपूर ताईंच्या कमेंट होता का हे पीठ कशा पद्धतीने मळायचं, मला तुम्हाला असं सांगा म्हणून. तर त्याच्यामुळे मी हा जी पुरणपोळी बनवण्याचं पीठ कसं मळायचं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न केला. आपण हे पीठ मळून घेतलेलं, आपल्याला एवढं हे पीठ असं पातळ मळून घ्यायचंय. आता त्याचा फक्त आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा. आता इथे आपल्याला तेल काही लावायचं नाहीये आणि पुन्हा पाण्याचा हात लावून पीठ मळून झालंय. त्याच्यावरती आपण टाकून घ्यायचं एक ओला कपडा आणि त्याच्यावरती असे आपण बोटं टोचून द्यायचे, म्हणजे आपल्याला जेणेकरून त्याच्यावर पाणी थांबवलं आपलं खूप असं छान होईल. पूर्ण पिठाच्या बाजूने पण पाणी पाहिजे ना, वरून हा असा व्यवस्थित ओला कपडा. आपण ही पीठ पुरणपोळी बनवण्याच्या आधी 1 तास तरी भिजवून ठेवायचे, म्हणजे छान असं ते मुरल्या जातं व पोळ्या आपल्या या छान येतात. त्याच्यानंतर आपल्याला डाळीपासून थोडस हे पीठ वेगळं ठेवायचे, उग्रवास म्हणतात त्याला, तो द्यायला लागला नाही पाहिजे. तर अशा पद्धतीने मी हे पीठ हे मळून ठेवलेले आहे. आता त्याच्या पोळ्या कशा बनवायच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला. खापरावरची पुरणपोळी बनवण्यासाठी इथे मी 1 किलो हरभऱ्याची डाळ शिजवून घेतलेली आहे. मी पातेल्यात शिजवलेली. पातेल्यात शिजवण्याचं कारण हे की असं आपल्याला पेस्ट काढता येतो, त्याच्यामुळे पुरण हे आपलं खूप छान चवदार लागतं. तुम्हाला जर कुकरमध्ये शिजवायचे असेल तर त्याच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या, छान डाळ ही शिजते. आणि पातेल्यात लगेच डाळ शिजते, कारण की मी अर्धा ताशी पाण्यात भिजत ठेवलेली होती. आपल्याला अवघे 3 ते 4 मिनिटात ती डाळ अशी मस्त छान आपली ही शिजवा गेलेली. मी तुम्हाला आता ती दाखवते. बघा आता ही ते बघा एकदम छान आपली डाळ ही शिजलेली आहे. आता तिचं आपण पाणी हे काढून घ्यायचं. आमटी बनवण्यासाठी पाणी पण लागणार आहे, त्याच्यातलं जेवढं पाणी निघेल ते आपण आमटीला वापरणार आहोत. आता इथे मी डाळ बघा चाळणीमध्ये ओतून घेतली पूर्ण डाळ. आता इथे मी सर्व हे पाणी असं काढून घेतलेलं आहे. बघा चाळणीमध्ये आपण डाळ टाकली होती, खाली पूर्ण पाणी निघालं. त्या पाण्याचं आपण आमटी बनवण्यासाठी, जे आपण कटाची आमटी किंवा काळ्या मसाल्याचा सार म्हणतो, तर ते बनवण्यासाठी त्याचा उपयोग करायचा. आता मी ते बाजूला घेते. पुन्हा आपण ज्या पातेल्यात डाळ शिजवली ना त्याच्यामध्ये आपल्याला पुन्हा ही आपली शिजवलेली डाळ टाकून घ्यायची, का की आपल्याला त्याच्यामध्ये गुळ काढून घ्यायचंय. तर मी डाळ पुन्हा टाकून घेतली, थोडीशी डाळ ठेवली आपल्याला आमटीत वापरण्यासाठी. बघा किती असं छान असं घट्ट असं पाणी निघालेलं आहे. त्या पाण्याचा वापर आता आपण बनवण्यासाठी करणार आहोत. आता त्याच्यासाठी बघा मी इथे 1 किलो डाळीला 1 किलो गुळ वापरणार आहे. तर तुम्ही जास्त गोड नसेल पाहिजे तर कमी पण घेऊ शकता, 3 पावशेर गुळ घेऊ शकतात. पण मी तर 1 किलोला 1 किलो वापरणार आहे, कारण की का की आपण जो आंब्याचा रस बनवणार आहे त्याच्यामध्ये साखर टाकणार नाहीये. तर पुरणपोळी ही मी छान अशी गोड बनवत आहे. 1 किलो गुळ घेऊन मी तो छान असा पत्त्याच्या साह्याने असा
फोडून घेतलेला आहे पूर्ण गुळ तो आपल्याला टाकून द्यायचा आहे. इथे आपण चम्मच काढून ठेवला. आता उलटणीचा वापर करायचा आहे. आधी तापून गरम डाळीमध्ये गुळ हा खाली गेला पाहिजे. असं उलटणीच्या साह्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आपण आणि मग आपण गॅसवर ठेवून घेतो. आपल्याला इथं खापरावरची पुरणपोळी बनवण्यासाठी थोडस असटच असं पुरण पाहिजे. तर आपली डाळ ही गरम असल्यामुळे बघा गुळाचं असं छान मस्त पाणी झालंय. अजून अर्धा गुळ बाकी आहे पण त्याचं पण असं हळूहळू पाणी होईल. आता आपण गॅसवर ठेवू. याला म्हणतात पुरण कडवणं. पुरण कडवणं हे खूप गरजेचं आहे. जो गुळाचा स्वाद, जो गुळाचा कच्चापणा हा कडवल्यामुळं निघून जातो. आपली पुरणपोळी ही खमंग अशी लागते खायला. तर ह्या पद्धतीने आपण गुळ आधीच मिक्स करून आणि इथं जरा तुम्हाला वेलदोडे वगैरे टाकायचे असतील छोटी विलायची तर ते इथे वेलदोड्याची पूड किंवा मग शिजताना अख्खे वेलदोडे हे टाकू शकता. आता मी गॅसवर ठेवतो. ते गॅस चालू करून घेतला. मी पातेलं हे गॅसवर ठेवलं. आता आपल्याला हे कडू द्यायचंय. अजून जो राहिलेला गुळ आहे त्याच्यातला बघा दिसतोय ना, तो पूर्ण हा गुळ वितळून जाईल व हे पाणी व्यवस्थित असं आटायला सुरुवात होईल. तोपर्यंत आपल्याला गॅसवरती चिरपुरून व्यवस्थित असं हलवत राहायचं, लक्ष द्यायचं, नाहीतर ही डाळ खाली बसू शकते. बघा माझा पुरणाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट मध्ये कळवा. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. इंस्टाग्राम, फेसबुक वरती बघत असाल तर नक्कीच फॉलो करा. गुळाचं पूर्ण पाणी झाल्यानंतर असं व्यवस्थित असं आटून घेतलं. यालाच म्हणतात पुरण कडवणं. आता आपलं पुरण इथं कडवले गेले. गॅस मी बंद करते आणि पुरण आपल्याला थोड्या वेळ गार होऊ द्यायचे. गार झाल्यानंतर मग ते चाळणीने किंवा पाट्यावर असं बारीक करून घ्यायचे. ती मी आज चाळणीने बारीक करून घ्यायचे. पुरण इथे बऱ्यापैकी गार झालंय. आता आपण उलटणी काढून घेऊ. ते आपल्याला चांगलंच लागणार. ती चाळण ठेवून घेतली. आपल्याला थोडं थोडं पुरण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. आता तांबे घेतलाय. तांब्याने असं पटपट असं पुरण बारीक करून घ्यायचं. जर व्यवस्थित शिजलेले असते ना पुरण बारीक करायला काही वेळ लागत नाही. मी आता सर्व पुरण ते बारीक करून घेतले बघा. आता हे असं दिसतंय ना पूर्ण कोरडं होईल. उलट अजून याच्यामध्ये आपल्याला पाणी कालवावं लागणार आहे. सर्व पुरण इथे बारीक करून घेतलं. डाळ छान शिजलेली होती त्याच्यामुळे आपल्या थोडं पण असं फक्त डाळांबे राहिलेलं नाही. तसं आणायचं व्यवस्थित आपण काढून घेऊ. पुरण मी तुम्हाला मिक्स करून दाखवते. आधी बघा किती पातळ दिसत होतं. आता पुरण बघू कसं आधी तर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे कारण की चाळता नाही ना पुरणाचं. ते आपल्या पुराचं पाणी असतं ना ते आधी करून जातं. ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं बघा. आता सारखं एकसारखा कलर दिसायला लागला त्याचा. आता आपल्याला खापरावरच्या पुरणपोळ्या करण्यासाठी आपलं पुरण हे व्यवस्थित हे तयार झाले. अशा पद्धतीने आपल्याला पुरण लागतं. म्हणजे खापरावरचे मांडे बनवण्यासाठी पीठ मळून ठेवलेले होते ते दाखवते. वरून मीठ टाकून त्याच्यावरती छान मस्त आपण कपड्याने व्यवस्थित झाकून ठेवलेलं होतं. आणि त्याच्यामध्ये आपण जे पाणी टाकलेलं ते पण बघू शकता तुम्ही. त्याच्यामध्ये आपण हे पाणी टाकून घेतलेलं. आता ते पाणी मी काढून घेतो. पूर्ण पाणी हे काढून घेतो. आता पीठ असं व्यवस्थित आपल्याला अजून वळून घ्यायचंय. आता त्याच्यामध्ये पापड खार टाकते मी. थोडस असं पापड खार आपण जो पापडाला वापरतो ना तो पापड खार टाकायचा. म्हणून मीठ हे अंदाजाने आधी टाकायचं कारण की पापड खार पण मिठासारखाच खारट असतो. त्याच्यामुळं आपली पुरणपोळी खारट होऊ शकते. आता त्याच्यानंतर गुळ. आता छोट्या किसणीवरती मी थोडासा असा गुळ त्याच्यामध्ये किसून घेते. आपल्याला परातीला एका बाजूला टाकून घ्यायचं. एक गुळ, पापड खार, थोडस तेल आणि थोडस पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये आणि मग ते आपल्याला
मिक्स करून घ्यायचं. आता हे का लावायचं ते पण मी तुम्हाला कारण सांगते. तर इथे आपण आधी पापड खार टाकून घेतला छोटा अर्धा चम्मच एवढा. त्याच्यानंतर गुळ किसून घेतला किसणीने. त्याच्यानंतर आपल्याला जे खायचं तेल आहे ते टाकून घेतलं मी. जसं तेल टाकून घेतलं. त्याच्यात आपल्याला थोडस पाणी टाकून घ्यायचंय. ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आधी गुळ पण वितळून घ्यायचंय त्याच्यामध्ये. या पद्धतीने जर पीठ मळून घेतलं ना तर खापरावरची पुरणपोळी ही खूप छान व असं तुटणार नाही, अप्रतिम छान अशी सुंदर पुरणपोळी आपली ही इथे तयार होते. हे बघा पूर्ण आपण गुळ पापड खार थोडस तेल टाकून घेतलं, थोडस पाणी टाकलं, पूर्ण असं वितळून घेतलं. म्हणून ते बाजूला घ्यायचं म्हणजे आपल्याला असं वितळवता येतं. आता आपण बघा हे बघा पीठ बघा आपण कसं मळून ठेवलेलं होतं. पीठ असं ताट व्हायला पाहिजे तेव्हाच आपली पुरणपोळी अशी छान होती. आता ते काय करायचं आपण पूर्ण हे पिठाला लावून घ्यायचं. हे पापड खार तेल मी का लावून घेतलं गुळ की पीठ आपलं अजून व्यवस्थित मऊ होईल. त्याच्यानंतर पोळी अशी छान होईल, तुटत नाही. आणि दुसरी गोष्ट त्याला जो असा आंब्याचा किंवा डाळीचा वास लागलेला असेल ना तर तो उग्र वास म्हणतो आपण, तो निघून जातो. त्याच्यासाठी गुळ व तेल लावून देतो. आता दोन्ही हाताच्या अशा मुठी वाळून घ्यायच्या आणि मग ह्याचं पीठ व्यवस्थित एकजीव करायचं. अजून जितकं पीठ तुम्ही व्यवस्थित मऊ कराल तेवढी आपली छान येते. छान जवळजवळ मी 1.5 मिनिट असं पीठ व्यवस्थित असं मळून घेतलं आपण मुठी करून. आणि व्यवस्थित असं पिठाला जोर देऊन अजून बघा किती सॉफ्ट झाला. आपण जो गुळ तेल पापड खार लावून घेतलेला आहे तो पूर्ण याच्यामध्ये मस्त याच्यामध्ये मिक्स झालाय. छान असं आपलं ते तयार झालं. व्यवस्थित आता पुन्हा मळून घेतलेले ओल्या कपड्याने झाकून ठेवते आणि परत तुम्हाला प्रोसेस दाखवते. आता बघा लोळे कसे भरायचे. असं पिठाचं आतमध्ये वाळत चालायचं आणि आपल्याला जेवढा मोठा पाहिजे तेवढा असा लोळा भरून घ्यायचा. बघा थोडस इथे बाजरीच्या पिठाचा वापर करायचा. असं व्यवस्थित भरायचं म्हणजे मग पोकळ राहत नाही. हात खोल करायचा आणि ह्या 3 बोटांनी असं आतमध्ये वाळत यायचं. मग असं करून घ्यायचं. हे बघा हे साईडला घ्यायचं. त्याच्यानंतर आपण थोडस पिठामध्ये हातावर पीठ शिपडून आणि मग ओला कपडा टाकून घेतलेला इथे त्याच्यावर असं आपटायचं. असा आवाज आला पाहिजे आपटता का की त्याच्यामध्ये जर आपण असं लोळे भरताना बबल्स राहता ना तर ते फुटायला मदत होते. आता सर्व लोळे मी आता पटापट असे भरून घेते. 1 किलो पिठामध्ये आपल्या बरोबर 1 किलो डाळ व 1 किलो पीठ 9 पोळ्या होत्या. इथे 9 लोळे झाले. थोडे छोटी साईज पकडली म्हणून हे छोटे झाले. छोटी पकडून हे आपले 10 पोळ्यांचे गोळे बरोबर मी तयार करून घेते. आता वरून परत आपण ओल्या कपड्याने असं झाकून द्यायचं त्याला. व्यवस्थित झाकून ठेवलं. आता चूल पेटून आपण खापर ठेवून घ्यायचं आणि पोळ्या करायला सुरुवात करायची. म्हणजे लोळे भरून घेतलेले ते घेतले आता 2. त्याच्यावरती थोडस पीठ टाकून घ्यायचं. आपलं बाजरीचं पीठ लाटण्याने लाटून घ्यायचं किंवा असं हाताने असं पसरून घ्यायचं. एका हाताने आपल्या बाजूने घ्यायचं आणि एका हाताने त्या साईडला फिरवायचं म्हणजे छान असं आपले पातळ असं मोठं होतं. छान बघा आता आपलं पुरण किती आपण पातळ करून दिसत होतं पण आता ते काय झालं पूर्ण असं घट्ट झालंय. जसं गार होतं ना तसं पुरण हे घट्ट व्हायला सुरुवात होते.
पुरणपोळी खाण्याची मजा तेव्हाच येते की पोळीमध्ये पुरण हे जास्त प्रमाणात पाहिजे. पुरण थोडं घातल्यानंतर ती पोळी एवढी खायला एवढी चांगली लागत नाही. बघा आता इथे वरून थोडस पीठ टाकून घ्यायचं का की हे पातळ त्याला चिपकलं नाही पाहिजे. आपण जी आधी पोळी टाकलेली आहे ती काढून घेऊ. हे असं चौडा असतं ना त्याच्याने दोन्ही हाताच्या याच्याने कडा दाबायच्या. त्याच्यानंतर पुन्हा थोडस पीठ टाकून घेतलं त्याच्यावर व्यवस्थित टाकून हाताने असं दाबून घ्यायचं. मध्ये लाटायचं नाही, साईड साईडने लाटायचं. बाजूने आपले काठ बारीक करत चालायचे त्याचे. छान मस्त लाटून घेतलं. हाताला थोडंसं पीठ लावून घेतलं. हाताने असं दोन्ही हाताने झटकून घ्यायचं व्यवस्थित. हात असा चौडा करायचा. असं हात हळूच हातावर घ्यायचं. दोन्ही बोटांनी पकडायचं असं. छान मस्त आपली पोळी इथे तयार झाली. त्याच पद्धतीने परत आता दुसरे गोळे घेते मी. पाण्याचा हात लावून आणि मग तो गोळा उचलायचा म्हणजे तो चिपकत नाही कपड्याला बी नाही आणि हाताला बी नाही. एकदा लोळे जर भरून ठेवले ना तर पोळ्या करायला उशीर नाही लागत. लगेच स्पीडने पटापट होते आपल्या साध्या पोळ्यांसारखे. छान मस्त आपली पोळी बघा किती छान अशी फुगली आहे. थोडं थोडं पाणी टाकून पुरण असं नरम करून घ्यायचं. हे पुरण बघा किती पुरण घेतलंय. थोडस वरून पीठ टाकलं. आता आपण पोळी पलटी करून बघा छान अशी खरपूस आपली पोळी ही मस्त अशी भाजली गेली. बघू शकता हे बघा. थोडस पीठ टाकून घेतलं हाताने. पातळ थोडस मोठं करून घ्यायचं. बघा इथं कडा मागच्या त्या पोळीला व्यवस्थित असं दबल्या गेलेलं नव्हते म्हणते ते पुरण आहे ना लाटताना आपल्याला दिसतं नाही बाहेर येतं ते. पीठ टाकून घेतलं व्यवस्थित. बघ हाताने परत असं दाबून घ्यायचं. थोडस बघून घ्यायचं पीठ व्यवस्थित लागलं आहे का नाही. बघा
छान मस्त आपले पीठ लागत गेलेले. पुन्हा लाटण्याला थोडस असं पीठ लावून घ्यायचं, असं साईड लाटायचं. इथे प्लेन लाटण्याचा वापर करायचा, धाराच्या लाटण्याने नाही लाटायचं. आपले फक्त काठ लाटायचे, म्हणजे काठ काय होत्या बारीक होता. पोळी काढून घ्यायची मी आता. बघा मस्त छान आपली पोळी इथे तयार झाली. आता पुरणामध्ये काही बायका हळदीचा वापर करतात पोळी पिवळी दिसण्यासाठी, पण मी ते हळद वगैरे काही वापरत नाही. तर आपली ही गव्हाची पोळी आहे, तर गव्हाच्याच कलर सारखी आपली पोळी दिसणार आहे. तर आता बघा व्यवस्थित असं लाटून घेतलंय. पुन्हा आता हातावर घेते मी. हातावर घेतलं, एक हात असं खालून टाकलं, असं हळूहळू फिरवून घेते. बघा आपली पोळी बघू शकता, किती छान सुंदर अशी पोळी आपली झाली. इथे परत हळूच मी खापरावर टाकून घेते. पोळी बघा आता ही ते एवढी पोळी फुगली ही. आता ते उलटायला गेल्यानंतर हातावर येऊ शकते ती वाफ. काढून घेते, मग उलटी करते. किती छान अशी खमंग अशी भाजल्या गेली पाहिजे आपली पोळी. दिसताना पण खूपच छान अप्रतिम दिसते आणि खायला पण एवढी टेस्टी लागते. आणि गॅसमुळे आहे ना त्या कडा व्यवस्थित भाजल्या जात नाही, पोळी आपली ती कच्ची राहते. मग मस्त असे पूर्ण कडा आपल्या पोळीच्या भाजल्या गेल्या. आता या पद्धतीने मी सर्व पोळ्या इथे करून घेते, कारण की प्रोसेस मोठी असते, वेळ लागल त्याला. पोळे सर्व इथे बनून झाले. आता त्याच्या व्यवस्थित अशा घड्या करून घेते. बघा मी कशा पद्धतीने घड्या करते. आधी तर हा भाग एवढा असा काटापासून असं वाळून घ्यायचा, त्याच्यानंतर हा दुसरा भाग पण वाळून घ्यायचा. ही एवढी वाळायची, एवढा गॅप ठेवायचा मध्ये, आणि मग अशी घडी करून घ्यायची. बघा म्हणजे एक पंजापेक्षा पण घडी करून आपली ही एवढी सुंदर अप्रतिम अशी आपली खापरावरची पुरणपोळी दिसती. बघा किती छान. आणि अशी वेट पण खूप आहे तिचं, कारण की पुरण आपण जास्त प्रमाणात भरलेले आहे ना. खूपच अशी सुंदर आपली ती पुरणपोळी ही तयार झालेली. आज आपण इथं छान अशी खमंग पुरणपोळी बनवून घेतलेली 1 किलो चना डाळीपासून. 1 किलो पीठ, 1 किलो डाळ शिजवली. पुरण व्यवस्थित असं मिक्स करून ते सर्व प्रोसेस मी दाखवलेली, पीठ मळण्यापासून तर पुरणपोळी करेपर्यंत पूर्ण प्रोसेस मी व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही पण नक्कीच प्रयत्न करून बघा, तुम्हाला नक्कीच येतील. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.